प्रचंड शक्ती प्रदर्शन करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राधिका घोटकर यांनी नामांकन दाखल केले। या दरम्यान महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली। विकासाचे नवे विजन घेऊन राधिका घोटकर यांनी निवडणूक लढण्याचा संकल्प केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला विश्वास सर्व पक्ष कार्यकर्ते सार्थ करून दाखतील असाही आत्मविश्वास त्यांनी आपल्या बोलण्यातून दिला। शहरात अजूनही बरेच विकास कामे शिल्लक आहेत, त्यामध्ये आरोग्य, शिक्षण तसेच शहरातील अंतर्गत रस्ते या प्रमुख समस्येवर आम्ही निश्चित लक्ष घालू असेही राधिका घोटकर यांनी सांगितले। आप ये नगर अध्यक्ष का चुनाव किस लिए लड़ना चाहते हैं? जय महाराष्ट्र, नमस्कार। मी राधिका अरुणराव घोटकर नगराध्यक्षपदासाठी श्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उभी आहे आणि परतवाडा आणि अचलपूर या जुळा शहराचा मला सर्वांगीण म्हणजे विकास करायचा आहे, माझं ध्येय आहे। तो राधिका जी ये बताइए, अरुण जी तो ये समाज सेवा में रहते ही है, आप भी समाज सेवा के लिए लालच है कि आप भी तो गृहिणी रही अभी तक। हाँ। और तो फिर अभी कैसा आपके दिमाग में ये कैसा है कि अपने को ये काम करना है? अच्छा, कभी उद्धव जी ठाकरे से आपकी मुलाकात हुई थी? नहीं, उनसे मुलाकात नहीं हो, लेकिन 85 सालापासून माझे घरचे जे आहे ते त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे काम करतच आहे आणि त्याच्यामुळे मी पण त्यांच्यासोबत आहे काम करण्यामध्ये। गृहिणी जरी असली तरी मी माझी जी एवढी साथ देता येईल त्यांना मी तेवढी देत आहे त्यांच्याकडे आणि माझं कार्य करत आहे। परतवाडा येथील जयस्तंभ चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन त्यांनी जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी प्रचंड रॅली काढली। यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पडोळे, ओमप्रकाश दीक्षित, माजी नगराध्यक्ष सुनीता फिसके, भावना कोंडे, अभिजित काळमेघ सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते। राधिका अरुणराव घोटकर, इनके फॉर्म भरने के लिए सब यहाँ पर ये जो जनता यहाँ पर तैयार हुई है, इन्हें बुलाया नहीं गया, स्वयं पूर्ति से यहाँ पर सारे लोग यहाँ पर आए हुए हैं। और पहले हमने यहाँ पर आपसे बातचीत करते हुए यहाँ पर बताया है कि 25,000 वोटों की संख्या में हमने यहाँ पर पहले यहाँ पर सब जमा कर चुके हैं और इसके बाद में जैसा जैसा इलेक्शन सामने जाएगा वैसे वैसे ही यहाँ पर हमारी ये संख्या बढ़ती जाएंगी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की तरफ से जो उम्मीदवार यहाँ पर घोषित की गई है राधिका अरुणराव घोटकर, इनका विजय यहाँ पर सुनिश्चित इसी रैली के द्वारा यहाँ पर हो गया। पंकज साबूसह ललित कांबळे यांचा हा वृत्तांत।